ज्ञानेश्वराला 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 तुकाराम गाडगे बाबांच्या तुकाराम गाडगे बाबांच्या ओम नमो श्री जगदंबे तुझा आंबे करून प्रारंभे डपावर थापटून तुला ताण या ठिकाणी आमच्या जिव्हाळ्याचे मित्र रमजान बागणीकर शाहीर महान कलावंत आहेत, तेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं भारत सरकारच्या कला पथकाद्वारे रमजान बागणीकर सॉरी आमचे गुरु रमजान बागणीकर त्यांचे आनंद बागणीकर त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आले, त्यांचं सहर्ष स्वागत. ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा आंबे करून प्रारंभे डपावर थापटून तुला ताण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण जनजागृतीचे गात गुणगान रसिक बंधू वारकरी बंधू आणि माझ्या भगिनीनो, जनजागृती या शब्दाचा अर्थ पहिलाच तुम्ही समजून घ्या. हा जो तुम्हाला चित्ररथ दिसतोय हे भारत सरकारच्या वतीनं ह्या कला पथकाला आमंत्रित केलेलं आहे. का कशासाठी? गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये वाडीवर वस्तीवर महिलांमध्ये पुरुषांमध्ये तरुणामध्ये आणि तरुणीमध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे. आपण म्हणणार शाहीर कशाची जागृती निर्माण झाली पाहिजे? तर भारत सरकारनं तुमच्या आमच्यासाठी गोर गरीब दीन दलित शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य वंचितासाठी अनेक योजना आणलेले, अनेक उपक्रम आणलेले, अनेक अभियान आणलेले. त्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे, त्याचा लाभ तुम्हाला मिळाला पाहिजे. तुम्ही म्हणसाल शहर आम्हाला लाभ कशाचा? अहो ह्याच योजनेचा ना मी सांगणार आहे पवड्यातून. तुम्हाला एकच योजना माहित आहे, कुणी रागाला येऊ नका, पाची बोट सारखी नाही ती. घरकुल योजना म्हणल्यावर सगळ्याला कळतंय की नाही? कळतंय की नाही? बोलत राहा बोलत राहा. घरकुल योजना म्हणल्यावर कळतं की नाही? हा, तर आता असं करू नका, नुसती घरकुल योजना म्हणून मग बसवू नका. देवाला द्यायला आणि पदर न्याय घ्यायला करू नका. तुझा हे तुझ्या पाशी बरी जागा चुकलाशी. शाहिराचा डप्प खानाला शाहिराचा डप्प खानाला गाऊ लागला गाऊ लागला. ऐका जरा पुढील चौकाला आमचे गुरुबंधू आलम बागणीकर यांच्याकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी 101 रुपये दिले. ते कलावंताचं कौतुक केलंय कलाकारांनी. हे 100 रुपये नसून 1 लाख मोलाचं देणं आहे आम्हाला. धन्यवाद, त्यांचा आभारी आहे. बघा तुम्हाला योजना सांगतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण तुम्हाला त्याचा लाभ घेता आला पाहिजे. न जाणून न कळत दुर्दैवी घटना घडते. एखाद्याचा ऍक्सिडेंट होतो, एखाद्याला अटॅक येतो, अचानक आजारी पडतं. आजारी जरी पडला तर तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमच्यासाठी भारत सरकारनं जेवण भारत सरकारचं, कॉटचं भाडं भारत सरकारचं, इंजेक्शन भारत सरकारचं, औषध गोळ्या भारत सरकारच्या. एवढंच काय,
5 लाखापर्यंत तुम्हाला उपचार मोफत भारत सरकार करतो, 5 लाखापर्यंत. तर या योजनेचं नाव आहे आयुष्यमान भारत योजना. ह्या योजनेचा लाभ घ्या. एक आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचं रेशन कार्ड दवाखान्यात दावलं की 5 लाखापर्यंत मोफत भारत सरकार तुम्हाला उपचार देते. कारण आपला देश, आपला महाराष्ट्र साधू संतांच्या पदपर्शान पावन झालेला हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र देश फाकडा वरून रांगडा सह्याद्रीकडा वाहतो जरा अमृताचा, दर्या खोऱ्यातून ममतेचा, पाहतो विचार समतेचा. वंदन योजना, माता असेल, बालक असेल, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या पोषणासाठी भारत सरकार मोफत सगळ्या सोयी करते. एवढंच काय, पंतप्रधान आवास योजना, या योजनेमध्ये भारत सरकारनं ठरवले 3 गोष्टी करायच्या: अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न म्हणजे रेशन आपल्याला मोफत मिळते की नाही, महिन्याच्या महिन्याला मिळते. वस्त्र म्हणजे लहान लहान मुलाला शाळेत कपडे भारत सरकार देते. आणि एवढंच काय, निवारा. आपल्या भारतातला, महाराष्ट्रातला एकही कुटुंब असं राहणार नाही की त्याला राहायला जागा नाही, घर नाही. प्रत्येकाला घरकुल मिळणार आहे. त्या योजनेचा आपण लाभ घ्या. संबंधित अधिकारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेला जा आणि त्याची चौकशी करा आणि अर्ज भरा आणि त्याचाही लाभ घ्या. महिला सक्षमीकरण, महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या पाहिजेत, महिलांनी स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे, यासाठी भारत सरकार मदत करते. अशा अनेक योजना आहेत. या योजना सांगत असताना मला मुद्दाम या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, चाल द्या, मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आहे, आपण स्वतः केलं तर होतंय, आपण स्वतः केलं तर होतोय. जुनी म्हणा ना, उंटावरनं शेळ्या राखणं बरं नव्हं. तर माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना की प्रत्येकाने योजनेचा लाभ घ्या. अनेक योजना भारत सरकारच्या आहेत. 11 वर्षामध्ये योजनेचा पाऊस पडलेला आहे. मग तुम्ही का घेत नाही योजना? चौकशी करा, जा संबंधित अधिकाऱ्याला भेटा आणि आपला लाभ आपण उठवायचा आहे. मुन्या शाहिराची तुम्हाला जाता जाता शेवटची विनंती करणार आहे. आता आपण परतीच्या प्रवासाकडे लागलेलो आहोत. जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही, अगोदर बोललेलो आहे. परतीकडे चाललेला आहात. जय जयकार महाराष्ट्राचा शूरवीराचा, जय जयकार महाराष्ट्राचा शूरवीरांचा, वारकरी बांधवांचा स्वर सळसळ रोमा रोमात, मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात, सोलापूर जिल्हा सांगली तालुक्याला शाहिरी साज तडविला, पूर्ण करून शाहिरी साजाला, पूर्ण करून शाहिरी साजाला, शाहीर बोरे गात पवाड्याला.